तर नमस्कार मंडळी, मी श्रावणी तुमचा खूप खूप स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता 1-2 दिवसच झाले की पाऊस पडायला लागलो असा, आणि आपल्या कोकणात पाऊस पडायला लागलो की सगळ्यांची कसली लगबग असतात ती तुमका माहितीच असतात। आपले कोकणातले माणसं आहोत ना, त्यांना समजलं असं मी काय बोलतोय। तर एक तर शेतीची आणि दुसरे कुर्ले पकडूची। पहिल्या पावसातले कुर्ले पकडूची लयच म्हणजे लोकांना एक्साइटमेंट असता। तर आणि काय काय जणांका खाऊची असता, तर ती आमच्या इकडे पकडूची नाही तर खाऊची एक्साइटमेंटवाली माणसं आहोत। तर मी माझ्या भाच्याक सांगून ठेवलेलं आहे की आमका कुर्ले हवेत। त्यांना काल रात्री कुर्ले पकडल्यान आणि आता तो पाठवून देता। तर ते तो मस्तपैकी असं रस्सो करूया पहिल्या पावसातल्या कुर्ल्यांचो। तर अजून तरी काय असे व्हिडिओ इलेले दिसलेले नाहीत मला रश्या बिशाचे, कारण पावसात असो लेट इलो त्याच्यामुळे। तर चला, जूनच्या पहिल्या आठवड्यात जे आपण खेकडे खाताव ते आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात खाऊया। तर मस्त असं रस्सो करूया, आणि बाहेर पण असं वातावरण एकदम गारगार झाला, म्हणजे बाहेर इल्यावर गार वाटतं पण घरात गरमच वाटतं अजून। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। तर मे महिन्यातली धमाल मस्तीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितला असते का, खूप म्हणजे तुम्ही ते काय आपण गेलास खूप तुमका आवडले। आणि त्याच्यानंतर आम्ही एका पण गेल्यावर राजस्थान ट्रिपला, त्याचा कोणी व्हिडिओ बघला नसात तर जावा आणि चेक करा, खूप मस्त मस्त व्हिडिओ असत। तुमका ते व्हिडिओ राजस्थान ट्रिप, उदयपूर आणि चित्तोडगड ट्रिपसाठी खूप उपयोगी येणार आहेत। आणि आपलं मध्य प्रदेशला महाकालला पण तुमका जायचं असाल तर तो आमचं जे व्हिडिओ होते तुमका खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत। तर चला तिकडे जावा, चेक करा, आणि आता मी माझ्या रेसिपीच्या व्हिडिओ सुरुवात करते। तर बघा, इकडे मी कुर्ल्यांच्या वाटपासाठी म्हणजे कुर्ल्यांचा जो रस्सो करूचो त्याच्या वाटपासाठी तयारी केलं आहे। आणि इकडे मी सुका खोबरा घेतला आहे, आज वाला खोबरा नाही घेतला आहे मी। तर सुका खोबरा, थोडंसं कांदो, आला आणि लसूण हा सगळा भाजून घ्यायचा। तर चांगला भाजायचा आहे। हे तुमका मी बाहेरचं वातावरण दाखवत आहे कसा मस्त झाला। आता थोड्या वेळापूर्वी पण एक सर अशी पडली, आणि हे बघा झाडा पण एकदम अशी भारी, म्हणजे झाडांका पण एकदम म्हणतात ना आपण जा पाणी घालतो आणि जा पावसाचा पाणी असतं त्यात खूप फरक असता। पावसाच्या पाण्याने एकदम ती तजेलदार झालेली असत। आणि इकडे बघा आमच्या थोडं पाणी पण साठलेला दिसता। तर पहिला ना इकडे सगळं आमच्या गेट बीट जवळ पाणी साठायचा, पण गेल्या वर्षी आम्ही या काम करून घेतला चिऱ्यांचा, त्याच्यामुळे आता काय त्या पाणी साठत नाही। आणि त्या जो मध्ये जी गॅप ठेवली आहे तिकडून तर पाणी सगळा पास होता, बाहेर जाता। तर हे बघा, ही बदाम आहेत, बदाम पण बघा मस्तपैकी एकदम तजेलदार झाले आहेत। आणि यो बाहेरचा परिसर असा, पाणी बघा डबक्यात साठला। आमच्या इकडे जास्त असं चिखल होऊन रवत नाही, कारण सगळा काटा असल्यामुळे चिखल होत नाही। पाऊस पडलो की सगळा पाणी असा म्हणजे वाहून जाता, नितळान जाता। पण माझ्या माहेरसाठी कसा माती असल्यामुळे तर चिखल होऊन असं राहता। आणि यो बघा, यो समोरचा रस्तो आहे ना, तो कुणकेश्वराक जाऊचा रस्तो आहे खाली, म्हणजे इकडून तुम्ही कुणकेश्वराक पण जाऊ शकतास, मालवणाक पण जाऊ शकतास। आणि खाली आमच्या इकडे गाव आहे तो खाक्षी गाव असा, आणि तिकडे 2-3 वाडी असत। आणि इकडे आमचा कारखाना असा फर्निचरचो, समोर जी माडाची झाडं दिसतात ना इकडे तिकडे। तर आमचा नाश्ता बिष्टा पण झाला। तर कांदो पण थोडंसं भाजलो असा, आणि आता मी लसूण आला सगळं एकत्र भाजतलो आहे। तेल पण थोडंसं घातलं आहे पॅनमध्ये आहे। मी तयारी तर करतोय कुर्ल्यांच्या रश्श्याची, पण कुर्ले अजून का माझ्या हातात दिलेले नाही आहेत। कुर्ले आहेत शिरगावाक, ते कधी येणार तेव्हा आम्ही तिथं रस्सो बनवणार। कारण आमची गाडी गेल्या, म्हणजे सासरे गेले तिकडे कणकवली, ते येताना घेऊन येतील। माझ्या भाच्यान कुर्ले पकडून ठेवलं ना काल,
कारण आमच्या इकडे जवळच व्हाळ असल्यामुळे ना भरपूर असे कुर्ले आमका मिळतात तिकडे. मी भाच्याक सांगून ठेवलेलं आहे की कुर्ले मिळाले तर दे. काल सांगलंय पण पटकन त्यांनी आज लगेच कुर्ले पकडून दिल्यान पण. वाटप चांगला भाजला तर मी एका ताटात काढून पण घेतलंय आणि ह्या आपण एकदम बारीक असा मिक्सरला वाटून घ्यायचा. तिथं हे बघा आता आपल्या खेकडे पाठवून दिलेले आहेत शिरगाववरना. तर आता मस्तपैकी खेकड्याचा काहीतरी बनवूया. केवढी पिशवी भरून दिल्यानी आधी बघा. डेंगे पण बरे आहेत गो, मजा येतली. तर आम्ही आता हे काय माहिती आहे, मोठे मोठे डेंगे घेतला कारण छोटे डेंगे तुम्ही ना मिक्सर का लावून तर वाटपात पण तुम्ही हा घेऊ शकतास, पण त्या काय आम्ही घेणार नाही. बाबा माझ्या बघा किती आहेत ते. काय काय जिंदा आहे. होय होय. मेवणी बाई बघतास ना, मेवणीक माझ्या लय आवडतात. आता चिडून चिडून म्हणजे जरा लेटच टाकू गो व्हिडिओ चिरला बिरल्यानंतर. काय गो बहीण पण आधी होय म्हणतात, बहिणीक पण पट्टा आणि नवऱ्याच्या पोटात दुखूच शकता. श्रावणीच्या भावाक फोन केलेलो तर त्याका पण थोडे देऊ शकतो. हे मॉप हे काय आमच्यानं संपणार नाही. मस्तपैकी आपण कुर्ल्याचो रस्सो करतलो ह्याच्यात म्हणजे डबल टेस्ट. हे का काय म्हणतो गो भांड्या घ्या नाव ना काहीतरी मातीचं पॉट नाही सुरकुला काय म्हणतात मग सोरकुल ना. दर ठेव तगडी. आमचा भात बीत सगळा झालेला, श्रावणीने दाखवला ना काय माहिती नाही. तर हे मस्तपैकी खेकडाचो रस्सो आणि हे भावाक ठेवला ना देवसाठी. मेवणी बघता ना हेच काय घासत बसत नाही, पण आपण हे कसे हे मातीमध्ये असतात ना व्हाळा बिळात कुर्ले, तर त्याच्यामुळे श्रावणी बघा हे कसा तर असा स्वच्छतेवाला ना, तर घासून बिसून घेता चांगल्या त्यांका किशी आहे. हे बघा साफ करता. चला चला मस्तपैकी आज ताव मारूया. लाडक्या भाच्यासाठी थँक्यू. भाच्यान पाठवला ना श्रावणीच्या लाडक्या रसिक. साफ करूया ना या संदे ना असा. तर या बघा श्रावणी या सगळा साफ वगैरे व्यवस्थित करून घेऊन दे. त्याच्यानंतर सगळे साफ झाल्यानंतर पुढची जी काय प्रोसेस आहे ती मी तुमका दाखवतोय. कधी काय बरा माहिती ह्या खायत काय नाही, पण नॉनव्हेज सगळा करता मात्र. गो बाटली काय मिळाली त्याची गाडी आहे तुझी गाडी ठेवलेलं आहे नशीब आणलाय. ह्याच्यात तुम्ही दोन प्रकार करू शकता. ह्या डबचेत पीठ भरून पण तुम्ही ह्या करू शकतास, पण डबचेतला जा मासा तर आम्ही आता असा काढून घेत आहोत आणि आपण ह्याच्यात घालतो. हे बघा हे स्वच्छ असे साफ वगैरे करून घेतलेले आहेत. आपण बारीक काय डेंगे घेणार नाही. ते काय काय जण काय करतात ते वाटतात आणि ह्या करतात. आणि ह्या बघा या मस्तपैकी सोरकुल मी आता धुवून आणलाय. व्यवस्थित गरमच पाणी होतं, गरम पाण्याने धुतलंय. आणि हा श्रावणीने तुमका दाखवला असला कोथिंबीर आणि कांदो बारीक कापून ठेवला ना. मी व्हिडिओची सुरुवात केलंय. तर हे जे छोटे डेंगे आहेत ना ते ह्याका लावून घेऊया मिक्सरात. ते बघा हे असे भरून घेतले ना, आता का आपण जरा फिरवून घेऊया, बारीक करून घेऊया. करून घेतलेले ते पेंदे आणि डेंगे असं त्याच्यात. आणि हो डबच्यातलो भाग आणि कांदो कोथिंबीर आणि सोला घेतला ना ती बघा. कारण ह्या असा काय माशा बिशांचा प्रकार असलो की इथं हिवसा नसताना मग त्याच्यासाठी ही वापरायची. आणि श्रावणीचं मिस्ट्री बॉक्स स्पाइस बॉक्स सरकुलातनं वाफ येऊ लागली. आता श्रावणीने तेल काढून घेतलं ना तर तेल ह्याच्यात टाकताय बघा. प्रॉपर रेसिपी दाखवतो आपण म्हणजे जा काय आम्ही टाकणार तर सगळा. तर आता तेल जरा गरम होऊन दे आमच्यासाठी. आणि या श्रावणीचं जेवण बघूया. बटाट्याची भाजी आणि काय पिटी नाही माकडलं पिटी आहे की काय. चल तेल तापला श्रावणी, कांदो टाकून घे मस्तपैकी. चरचरण्याचा आवाज येलो की मित्रांनो समजायचा. तेव्हा कांदो लाल होईपर्यंत ना त्याका पूर्ण असा घुसमळून घे. आला लसूण पेस्ट काय टाकणार नाही कारण मी सगळं याच्यात टाकलंय. वाटपाट टाकलेला मित्रांनो ऐकलास ना. ह्याच्यात वाटप दाखव आपला. हा मस्त सुगंध येईल वाटपाचं म्हणजे सगळं त्याच्यात टाकलेला असा. मसाले काय काय टाकतात ते तुमका दाखवतोय. हळद
तो मालवणी मसालो घराकडे बनवलेलो मे महिन्यात औषध दिलाय ना 600 ढवळून घेऊन देतो. तब्येत बरी नाही त्याच्यामुळे जरा आवाज असं बसल्यासारखं येतात, जरा समजावून घ्यावा. पण तुमका व्हिडिओ दाखवणं गरजेचा, कारण ह्याच्यानंतर परत कधी खेकडे मिळतील हे आमकाही माहीत नाही. तर आता श्रावणीने साफ केलेले पेंदे आणि डेंगे आता ह्याच्यात टाकून घेता. व्यवस्थित आता त्यांनी फिरून गेले, एका हाताने धर नाही त्याचा पडाक. त्या बघा आता पाणी त्याच्यात वतता आणि लागतं ना हो. परत शावणीने त्याच्यात पाणी ऍड करून घेतलं आणि आता चवीपुरती नाही, चवीपुरती त्याच्यात मीठ घालून घेता आणि त्याच्यावर आता झाकणं मारून त्याला आता उकळात देऊया. काय गो मारू काय झाकण तकडे जा. तर चला ह्या उघडल्या तुमका काय ते हां आता आतमध्ये टाकून घे. त्या बघा आता आतमध्ये टाकून घेतलं ना, आता वरती झाकणं मारला, आता उकळी फुटली की तुमका दाखवतंय. जे छोटे छोटे पाय होते ना ते मिक्सर का लावून त्याने असंच हे केलं. तर आपण त्याच्यात आपण ॲड करूया, म्हणजे ती ग्रेव्ही पण असते ना ती जरा थिक होईल. हे आपला वाटा तुम्ही आता पाणी शावणीने गाळून घेतलं ना, म्हणजे आपल्या असं दातांना असं चरचरीत काय लागणार नाही. तर आता ह्या उघडतंय मी बघा. तर ह्या पाणी आधी ओतून घेऊन दे आणि नंतर पूर्ण उकळी फुटली की त्याच्यानंतर आपण त्याच्यात वाटाप घालूया. तर या बघा आता वाटाप टाकून घेता आतमध्ये. जरा ती ग्रेव्ही जी असतात ती अजून ठीक होतली. आणि ही जी कोकमा काढून ठेवली होती सोला, आपल्याकडे सोला म्हणतात, तर ती सोला पण टाकून घेतलाय. म्हणजे असं काही दिवसांनीच आपण बनवत आहोत ना तर त्याच्यात ती टाकायची. नंतर मस्त कमी फ्लेमवर शिजाक ठेवलेला ना, आता तर झालेला ऑलमोस्ट. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकीत वरना त्यानंतर आपण रेटूक घेऊया. कधी कांदो लागता. आता आपली रेसिपी तयार झालेली आणि श्रावणी मग असं 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 कोथिंबीर टाकून घेता. वा 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 वा. श्रावणी आमका सक्त सांगल्या ना की तुमचं जेवण तुम्हीच वाढून घ्यायचा, कारण ता खायत नाही ना, मी फक्त बनवून दे, वाढूची कामं तुम्ही करू शकता. आता आम्ही वाढून घेणार स्वतःचं जेवण. कशा किचर कशा एवढं रसो पिऊक रसो घोटूच ना. होय होय मेन ना आवडे घेऊ नको मेन ना. कधीपासून वाट बघता. रस्त्याचा कलर बघा किती भारी एक नंबर. तेलाची करी तरी काय ती तरी. देतो अजून गरम आहे बाबू, हात घाला तुका भात देत आहे. खेकड्याचं रस्त्याचं तुम्ही ना कलराकडे बघू शकतास किती भारी येलो तो ना सांगते. मस्त आलो कलर बघा. रस्तो घेऊया येऊन खाऊ. हा 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 हा. थांब थांब भाशील थारू नको भाशील. थांब कडकडीत आलंय. पप्पाचा तोंड भातलाचा वाटता. नक्की मस्त मस्त मित्रांनो, मजा येतली आज. सगळं व्यवस्थित केलं ना प्रॉपर झालं. तू खा आरामात. मोठं काय ना संकेत झालं ना व्यवस्थित. हो झालं. बघा कसे फोडून खाता ते. जरा तो यो तुम्ही इग्नोर करा, कारण तो यो झालो कारवी झाली आहे का चॉपिंग बोर्डला नवीन. हा माझो घेतलेलो हे फक्त त्याला कुर्ले फोडूक दिलंय. इकडे बघ कैसा मित्रांनो, नवीन कसा देत आमका कुर्लेंका आधी
बरोबर हा घेऊन फडता. आणि बघा आत्ता तुम्ही कलर बघा, कारण मग अशी नुसतं धुवो येत होतो, म्हणजे धूर धुवा मिरगाच्या टायमात ना कुर्लेंका असं एवढा मास कधीच नसता. कशामुळे हा सांग या मास यावर्षी लेट झाला. होय, म्हणजे पहिलो जो पाऊस पडान गेलो मध्ये 15 दिवस गॅप होतो, तसं कुर्लेनी खाऊन घेतलं बऱ्याचपैकी. काय लादे बिदे पोळीत म्हणून वाईटा दिलाय हा म्हणून. हा 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 कसा दोघांनी पण सांगा एकत्र. मस्त. हे बघा मित्रांनो, आमचा खेकड्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर सांगा, ती जास्त शेअर करा. बाय बाय, मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आमच्या अंगारी खेकड.